नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका भन्नाट टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यांना हाच प्रश्न असतो की आपला टॉपिक असतो एखादा म्हणजे शॉर्ट्स असतो तो व्हायरल कसा करायचा. तर मी आज तुम्हाला एक 3च पॉइंट्समध्ये आहे का नाही आपला शॉर्ट्स कसा व्हायरल करायचा आणि लाखो लाखो लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा तो शॉर्ट्स मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे ती. तर त्याच्यामधला पहिला टॉपिक असा आहे की आहे का नाही तुम्ही कोणताही आता शॉर्ट्स घेतला तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा 2 ते 3 सेकंदामध्ये असं करा जे एखादा प्रश्न विचारा किंवा समोरचा जो बघणार आहे त्याला असं एंगेज करा की त्यांनी तुमचा व्हिडिओ स्क्रॉल नाही केला पाहिजे, त्यांनी तुमचा संपूर्ण व्हिडिओ बघितला पाहिजे. एखादा क्वेश्चन वगैरे विचारा जेणेकरून तो शेवटपर्यंत तुमचा व्हिडिओ बघू शकतो. तर मित्रांनो दुसरा पॉईंट म्हणजे असा आहे की तुम्ही जो कंटेंट वापरता तो स्मॉल पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा प्रत्येक व्हिडिओ तो 20 ते 40 सेकंदाच्या दरम्यान पाहिजे, जेणेकरून लॉंग व्हिडिओ असल्यावरती माणसं लवकर स्किप करतात तसं तुमचा व्हिडिओ स्किप करणार नाही. आणि जो मध्ये गॅप वगैरे असतो तो टाळा शक्यतो, कारण की गॅप दिल्यावरती मग ते माणसं बोर होतात. असा त्याच्यामध्ये कंटेंट टाका जेणेकरून प्रेक्षक हे खूप मजा घेऊ शकतात तुमच्या व्हिडिओमधून. तर मित्रांनो तिसरा पॉईंट म्हणजे असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जर एखादा शॉर्ट्स टाकत असतात त्याच्यामध्ये म्युझिक वापरलं किंवा तुम्ही एखादं सॉन्ग वापरलं तर ते खूप असं ट्रेंडिंग आहे असं वापरा. पण बाकीच्यांनी डान्स केलाय म्हणून डान्सच करून दाखवा अशी काही गरज नाहीये. तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही नॉर्मली म्हणजे युनिक त्याच्यामध्ये काही दाखवू शकता, दुसरं काही करताना किंवा त्याच्यापेक्षा वेगळा डान्स किंवा इतर तुम्ही दाखवू शकता जेणेकरून माणसं तुमचे व्हिडिओ स्किप करणार नाहीयेत. आणि मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून काही ट्रिक्स वगैरे पाहिजे असतील तर मी नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेल आणि मला कमेंटमध्ये नक्की विचारा की तुम्हाला अजून कशाची गरज असेल तर. थँक्यू.